महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं तर सह्याद्रीचे उंच डोंगर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले भव्य किल्ले। हे किल्ले म्हणजे फक्त दगडांची बांधकामं नाहीत तर आपल्या मराठी अस्मितेचा इतिहास आहेत। प्रत्येक किल्ला काही ना काही गोष्टी सांगतो। कुठे शौर्याची कथा आहे, कुठे बलिदानाची, तर कुठे स्वराज्याच्या स्वप्नाची। म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील असे 5 किल्ले जे प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी नक्कीच पाहायला हवेत। सगळ्यात पहिला किल्ला म्हणजे रायगड। रायगड हा फक्त किल्ला नाही तर मराठ्यांची राजधानी आहे। इथे गेल्यावर प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर अक्षरशः काटा येतो, कारण याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। रायगडावर पोहोचल्यानंतर समोर दिसणारा महाराजांचा भव्य पुतळा, राजसभा, बाजारपेठ आणि जगदेश्वर मंदिर पाहताना असं वाटतं की आपण थेट शिवकालात पोहोचलो आहोत। आणि जेव्हा आपण महाराजांच्या समाधी समोर उभे राहतो ना, तेव्हा शब्द सुचत नाहीत, फक्त अभिमान वाटतो की आपण या महाराष्ट्रात जन्मलो आहोत जिथे शिवाजी महाराजांसारखा राजा झाला। रायगडाची हवा, तिथला इतिहास आणि प्रत्येक दगड आजही स्वराज्याची गोष्ट सांगताना दिसतो। यानंतर येतो प्रतापगड। महाबळेश्वरच्या डोंगरामध्ये उभा असलेला हा किल्ला म्हणजे शौर्याचं जिवंत उदाहरण आहे, कारण याच प्रतापगडावर शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची ऐतिहासिक भेट झाली होती। जेव्हा तुम्ही प्रतापगडावर जाता आणि त्या जागेला पाहता तेव्हा आपोआप डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहतो। अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला महाराजांनी बुद्धी आणि धैर्याच्या जोरावर हरवलं, ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात अभिमान निर्माण करते। प्रतापगडावरून दिसणारं नैसर्ग सौंदर्य सुद्धा तितकं सुंदर आहे। धुक्यांनी भरलेले डोंगर आणि शांत वातावरण अनुभवताना मन अगदी प्रसन्न होतं। तिसरा किल्ला म्हणजे सिंहगड। पुण्याजवळ असलेला हा किल्ला प्रत्येकालाच माहीत आहे, पण त्यामागची भावना खूप मोठी आहे, कारण हा तोच किल्ला आहे जिथे तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी लढा दिला होता। आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं हे वाक्य आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देतं। सिंहगडावर गेल्यावर तानाजींची समाधी पाहताना मन भरून येतं आणि वरून दिसणारं पुण्याचं दृश्य हे शब्दात सांगता येत नाही। सकाळच्या थंड हवेत सिंहगडावर मिळणारी पिठलं भाकरी आणि कांदा खाण्याची मज्जाच वेगळी असते। त्यामुळे हा किल्ला फक्त इतिहास नाही तर एक अनुभव आहे। चौथा किल्ला म्हणजे शिवनेरी। हा किल्ला प्रत्येक मराठी माणसासाठी खूप खास आहे, कारण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता। शिवनेरीवर गेल्यावर जिजाऊंनी लहान शिवबाला घडवलेलं वातावरण डोळ्यासमोर उभं राहतं। किल्ल्यावर असलेलं शिवाई देवीचं मंदिर, महाराजांचं जन्मस्थळ आणि तिथलं शांत वातावरण मनाला वेगळं समाधान देतं। जेव्हा आपण त्या खोलीसमोर उभे राहतो ना, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, तेव्हा आपसूक डोळे भरून येतात, कारण तो क्षण फक्त इतिहास नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भाग्याचा जन्म होता। आणि पाचवा किल्ला म्हणजे राजगड। रायगड आधी जवळपास 25 वर्ष स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ला म्हणजे महाराजांचा अत्यंत आवडता गड। राजगडावर चढताना थोडा दम नक्कीच लागतो, पण वर पोहोचल्यानंतर जे दृश्य दिसतं ना, ते आयुष्यभर लक्षात राहतं। चारही बाजूंनी दिसणारे सह्याद्रीचे डोंगर, ढगांमधून डोकवणारा सूर्य आणि त्या वातावरणात जाणवणारा इतिहास, सगळंच अविस्मरणीय असतं। राजगडावर फिरताना असं वाटतं की अजूनही कुठून तरी मावळ्यांचा आवाज येईल आणि महाराज स्वराज्याची योजना सांगताना दिसतील। मित्रांनो, हे किल्ले फक्त पर्यटन स्थळ नाही तर ते आपल्या इतिहासाचं जिवंत रूप आहेत। आज आपण मोबाईलमध्ये आणि सोशल मीडियामध्ये इतके गुंतले आहोत की आपल्याच इतिहासापासून आज आपण दूर जात आहोत। पण एकदा या किल्ल्यावर जाऊन या, त्या मातीत उभं राहून बघा, तुम्हाला स्वतःमध्ये वेगळीच ऊर्जा जाणवेल, कारण गड किल्ल्यांवर फक्त दगड नाहीत तर हजारो मावळ्यांचं रक्त आणि स्वराज्याचं स्वप्न आहे। म्हणून आयुष्यात एकदा तरी हे 5 किल्ले नक्की पहा। आणि तुम्ही याआधी कोणता किल्ला पाहिला आहे हे कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।